विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी आता डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात आणि ज्यांचं डायरेक्ट सेकंड इयर मध्ये DSY म्हणून ऍडमिशन कन्फर्म झालंय, सो कॉलेज सुरू झाल्या पहिल्या 7-8 दिवसात काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहे, ज्यामुळे तुमची इंजिनिअरिंग भारी होईल. आणि त्या कुठल्या महत्त्वाच्या टिप्स आहे त्या मी आता तुम्हाला इथे शेअर करणार आहे. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खरे आपल्या पर्पल आर्ट युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. जे डायरेक्ट सेकंड इयरचे नवीन मुलं आपल्या चॅनलला जॉईन होत आहे त्यांनी पूर्ण आपला चॅनल सर्च करा. बघा तुम्हाला ह्या चॅनलवर किती गोष्टी अभ्यासाचं आहे, तुमच्या स्टडी मटेरियल आहे आणि रादर दॅन युनिव्हर्सिटीचे अपडेट आहे आणि ओव्हरऑल इंजिनिअरिंगच्या डेव्हलपमेंट आहे. सगळ्या प्रकारच्या अभ्यासाचे रिलेटेड आणि अदर रिलेटेड सगळ्या मी स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. सो नक्की चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या फ्रेंड्सला पण आपलं चॅनल सजेस्ट करा. मित्रांनो, आता डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन झालंय, मग आता काय करायचं? काही बारीक बारीक गोष्टी सिंपल फॉलो करा. पहिलं तर कॉलेजच्या फॅसिलिटी काय काय बघा. कॉलेजमध्ये 2 मुख्य फॅसिलिटी असतात. एक असतं लायब्ररीची फॅसिलिटी आणि दुसरी असते स्पोर्टची फॅसिलिटी. या दोघांच्या बाबतीत पूर्ण माहिती काढून ठेवा. कारण लायब्ररीची फॅसिलिटी का, कुठले पुस्तक आहेत, अपडेटेड टेक्नॉलॉजीवर पुस्तकं आहेत का, कॉलेजचा लायब्ररीचा टाइम काय, कुणाला मेंबरशिप भेटते, त्याच्यानंतर कुठल्या प्रश्नपत्रिका, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळं कुठे भेटतं लायब्ररीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करण्यासाठी सगळ्या गोष्टी लायब्ररीत भेटतात. तो त्या सगळ्या लायब्ररीत आहेत का, त्याचं काय मेंबरशिप आहे, ते पहिलं कनेक्शन तुम्ही क्लिअर करून घ्या लायब्ररीचं. आणि सेकंड, स्पोर्ट्स फॅसिलिटी महत्वाच्या असतात. त्यामुळे स्पोर्ट्समध्ये पण एक ठराविक टाइम मध्येच त्या स्पोर्ट्ससाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं जातं. मग तुम्हाला जर त्यात इंटरेस्ट असेल तर मग तो आपली वेळ चुकायला नको. नंतर जाशाल सर मला या स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायचा उपयोग नाही, तर त्याचं टायमिंग काय, त्याची काय फॅसिलिटी, या महत्वाच्या फॅसिलिटी बद्दल तुम्ही अजून चौकशी करून घ्या. अजून काय अदर फॅसिलिटीज आहे, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये फॉरेन लँग्वेजच्या फॅसिलिटीज असतात, वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात, तर त्याविषयी पण तुम्ही माहिती घ्या आणि त्या माहिती मिळाली की त्यानुसार तुम्ही पटापट कामाला लागा. सेकंड फॅक्टर आला आपला बॉस, सिनियर म्हणजे सगळं काही. तो ऑलरेडी तुमचं लाईफ 2-3 वर्ष जगून गेलाय, त्याला सगळं माहिती. हॉस्टेल कसं आहे, काय काय फॅसिलिटी सांगताय ते खरं काय खोटं आहे, आतली गोष्ट काय, त्याला सगळं माहिती राहतं. कुठला टीचर काय, कुठला नाही, कुठल्या विषयाला क्लास लावायची गरज आहे, कुठला तुम्ही बॅक राहणार आहे, सगळं त्याला माहिती. सो या सिनियरची चांगली ओळख करा. मुलं सिनियरला घाबरायचं नाही. सिनियर कुठला असो, 1 वर्ष 2 वर्ष, डबल वायडी टेबल वायडी काही असेल, सगळ्या प्रकारचे सिनियरची मैत्री करा. तो सिनियर तुम्हाला प्रत्येक वेळी अडचणी चांगली मैत्री करून ठेवा. कॉल करायचं, काय रे मला अडचण येते, काय करू, याच्यावर काय सोल्युशन आहे, हा शिक्षक कसे, सगळ्या गोष्टी सांगणार हाच व्यक्ती. सो याच्याशी चांगला कनेक्शन ठेवा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. यस. नंतर आले टीचर्सला भेटायचं, कनेक्शन चांगले बनवायचे. टीचर्सकडनं तुम्हाला आयडिया क्लिअर होईल कुठले विषय सोपे आहेत, कुठले अवघड आहे. अवघड विषय तर त्यांना काय ऑप्शन आहे, त्यांना क्लासेस लावू शकता, कुठे क्लासेस आहे. तुम्हाला वाटलं क्लासेस जॉईन करायचे सेकंड इयरचे आत्ता, तर पर्पल आर्ट हा आमचा पण बेस्ट ऑप्शन आहे की ज्याच्यावर पर्पल आर्ट ऍप्लिकेशन आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावर तुमच्या सेकंड इयरच्या आता सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठीत आहे. म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स आम्ही शिकवले आमच्या बेस्ट टीचर्सने. तुमचे इंजिनिअरिंगचे विषय, त्याचे सॉल्व पेपर आहेत, नोट्स आहेत, IMP क्वेश्चन, सगळं स्टडी मटेरियल असलेले सबस्क्रिप्शन एकदम ऑफर्डेबल आम्ही ऍप्लिकेशन मध्ये दिलेला आहे. तो पर्पल आर्ट ऍप डाउनलोड करा, फ्री लेक्चर बघा, डेमो लेक्चर आवडले सबस्क्रिप्शन घ्या आणि आमच्यासोबत पर्पल आर्ट सोबत सेकंड इयर स्कोरिंग करा. मित्रांनो, आपले टीचर काय काय सांगतात जे मी आता सांगितलं की कुठले विषय अवघड आहे, कुठले सोपे, काय काय प्रिपेअर करायला असायला हवं, सगळ्या गोष्टी टीचर सांगतात. सो अभ्यास विषय सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतात. त्याच्यानंतर सिनियरला टीचरच्या पण आयडिया माहिती असतात की कुठले टीचर खडूसे, कुठले चांगले, कुठले टीचर मुलांना मोटिवेट करताय, सगळ्या गोष्टी सिनियर कडनं कळणार आहे. सो जे टीचर मोटिवेट करतात, मुलांना वेगवेगळ्या गोष्टींविषयी प्रमोट करतात, त्यांच्याशी चांगलं कनेक्शन बनणं गरजेचं आहे. मग त्यासाठी त्यांच्याशी थोड्या भेटीगाठी 10-15 दिवसांनी त्यांना भेटणं, विचारणं, गुड मॉर्निंग करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी लय महत्वाच्या आल्या. क्लिअर. नंतर ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस आत्ताच माहिती करून घ्यायचं. कारण ट्रेनिंग प्लेसमेंटसाठी कुठले आपला ओव्हरऑल CGPA काय पाहिजे, किती पर्सेंटेज पाहिजे, कुठल्या प्रकारच्या कंपन्या येतात, त्यांना काय क्रायटेरिया आहे, हे आपल्याला आत्ताच कळतं. आपण जागे होतो लास्ट इयरला, तेव्हा जागा होऊन उपयोग नाही. आत्तापासून जागा झालो तर लास्ट इयरला जाण्याची आधी प्लेसमेंट होईल. सो ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस प्रत्येक डिपार्टमेंटला असतं कॉलेजमध्ये. सो त्या ऑफिसरशी कनेक्ट ठेवून सगळ्या गोष्टी क्लिअर असू द्यायच्या. नेक्स्ट आलं ऑर्गनायझर्स, म्हणजे कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅदरिंग असतात, हॅकेथॉन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात, त्यात पार्टिसिपेट करायचंच. कारण ह्या सगळ्या गोष्टींनी आपण अभ्यास क्लिअर करतो, आपण टॉपर होतोय, पण या गोष्टींनी आपले ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते जे अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे. आणि याचे काही स्पेसिफिक ग्रुप्स असतात, काही ठराविक मुलं असतात, त्यांच्या कनेक्शन मध्ये राहायचं, त्या ग्रुपला भेटायचं, जेणेकरून या वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि स्वतःला ग्रो करू शकता. आता लास्ट महत्वाचं गोष्ट आली कनेक्शन्स.
काय होतं, DSYचे मुलं मला येऊन सांगतात की सर फर्स्ट इयर नंतर आले रेग्युलर मुलांचा वेगळा ग्रुप आहे, आमचा वेगळा ग्रुप आहे. या वेगळ्या ग्रुपमुळे आपली ओव्हरऑल ग्रोथ होत नाही मित्रांनो. सो फर्स्ट इयरच्या मुलांचा तुमचा वेगळा ग्रुप नका करू, एकत्र राहा. एकत्र राहिल्याने काय होईल, ते फर्स्ट इयरचे रेग्युलरचे मुलं 1 वर्ष आधी तुमच्या आधी कॉलेजला आले, त्यांना बारीक सारी गोष्टी माहिती. सो देवांचं जेव्हा कनेक्शन येईल तिकडे पण भरपूर हुशार मुलं असतात. सो जेव्हा दोन्ही ग्रुपचं कनेक्शन होईल तेव्हा काहीतरी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तेव्हा तुम्ही बेस्ट लेवलला काहीतरी अचिव्हमेंट करू शकता. सो हे कनेक्शन नक्की ठेवा. सो मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर आले तर 5-6 गोष्टी मी सांगितल्या. पहिलं तर कॉलेजच्या फॅसिलिटी जाणून घ्या, ज्या काय त्या. सिनियर्स, यासाठी सिनियर काम आहे, इथे सिनियर काम येईल, इथे सिनियर काम येईल. बाकी टीचर कुठले चांगले आपल्याला ओळख करून ठेवायची. टीपीओला आपल्याला लगेच सगळी माहिती घेऊन घ्यायची, टीपीओच्या टच मध्ये राहायचंय. फर्स्ट इयरचे रेग्युलरचे मुलं आहेत यांच्या पण आपण टच मध्ये राहायचंय. फर्स्ट इयर म्हणजे जे आता तुमच्या बरोबर सेकंड इयरला आहे, आणि हे ऑर्गनायझिंग ग्रुप हे आपल्याला डेव्हलप करायचा प्रयत्न करणार आहे. सो मित्रांनो, ह्या पद्धतीने या 5-6 गोष्टी फॉलो करा. बघा, डायरेक्ट सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्हाला असं अवघडच वाटणार नाही की मी वेगळ्या कॉलेजमध्ये आलोय, डिप्लोमा भारी होतं. तुम्हाला इंजिनिअरिंग भारी वाटायला लागेल, कारण तुम्हाला पुढचा पूर्ण रोड मॅप भेटले असेल आणि तुम्ही अभ्यासाला भारी लागलेले असणार. जसं मी म्हटलो की हे सगळं झालंच, पण अभ्यास करण्यासाठी आता या सेमिस्टरला लेट ऍडमिशन झालंय ना, पर्पल ॲट ऍप्लिकेशन लिंक दिली, डाउनलोड करा. जे विषय तुम्हाला अवघड जातात त्याचे लेक्चर्स बघा, फ्री लेक्चर बघा. आवडले तर कोर्स सबस्क्राईब करा, पुस्तक घेण्याची गरज नाही. आम्ही दिलं तेवढंच करा, गॅरंटेड तुम्ही आमच्यासोबत इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. थँक्यू.